हे गाइस, नमस्कार, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग मी ॲक्च्युली इंट्रोडक्शन शूट नव्हतं केलं फॉर माय एक हनॉईचा व्लॉग. तर मग मी आता करत आहे. आणि प्लीज तुम्ही जाऊन आता माझा हनॉईचा व्लॉग बघा. लाईक आता तुम्हाला पुढे दिसेलच. इंटरेस्टिंग आहे. काही असं खूप सारं काही नाही, बट जस्ट थोडीशी गपशप. परत मग माझं हॉटेलचा रूम हे ते लाईक मी सगळं काही दाखवलं आहे त्यामध्ये. आय होप तुम्हाला मजा येईल. सो प्लीज बघा पुढे आणि एन्जॉय करा. बाय. सो गाइस, दिस इज माय हॉटेल का रूम. हे बघा, हे आहे वॉर्डरोब. इट्स ह्यूज. इथे माझं जॅकेट अडकवलं आहे. आणि इकडे काय आहे? ओके, हिअर इज लॉकर अँड एव्हरीथिंग. आणि मग राईट अपोजिट टू दॅट आहे ह्यूज बाथरूम. हे आहे बाथटब. इट्स लाईक अन ओपन बाथरूम. हे आहे मी. Here is shower area, standard shower. And then let's walk. Then it's there's a fridge here, mini. Maybe hat here, some water. Office area, working. A bag, TV, huge sofa, 2 huge beds with our bathtub. Beautiful scenery and beautiful view. हे आहेत आपल्या हनॉईची छोटी क्यूट घरं. खूप सुंदर आहे वातावरण आज. बघत आहेस तुम्ही. आणि ती जी आहे ना, ती शाळा आहे. आत्ता एक आलेत मुलं शाळेमध्ये. इथं आल्यानंतरचा तो माझा बेस्ट टाइमपास असतो. बघत बसायचं. त्यांची स्कूल सुटली की मस्त सगळे टंगळ करत जात असतात. मग त्यांची स्कूल सुटली की मस्त टंगळ करत जातात. आणि लाईक एव्हरीवन हॅज इथं ना ती छोटीशी स्कूटर असते त्यांची. लाईक स्कूटी आपली जसं इंडियामध्ये असं ट्रक त्या नॉट स्कूटी ट्रक तशी छोटी जे स्कूटर असतात तशी ह्यांच्याकडे ना ह्यांच्या स्टाईलच्या वेगळ्या स्कूटर्स असतात आणि मस्त असतात. ते सगळे स्टुडंट्स येतात घेऊन शाळेमध्ये. मस्त वाटतं. सगळे मस्त जातात छानपैकी. आणि बाकी तर इथे काही नाही आहे. ॲक्च्युली जवळपास भरपूर काही आहे आणि हे मला माहीत नव्हतं. ओके, हे ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की जवळ एवढ्या सगळे लाईक शॉप्स आणि मसाज एरियाज आहेत. लाईक मसाज शॉप्स म्हणू शकतो आपण, ते आहेत. बट आत्ता मला समजलं, आज मला समजलं की भरपूर सारे आहेत. सो लेट्स सी की मी बाहेर जाईन मसाज करायला की मी हॉटेलमध्येच करेन. हॉटेलमध्ये थोडं एक्सपेन्सिव्ह आहे यार. पण काय आहे ना, मी खूप आळशी आहे की मी बाहेर जाऊन मसाज करू. बाहेर वॉक करायला तर जायची इच्छा आहे, बट बाहेर मग मला कॅश काढावी लागेल आणि माझ्याकडे आहे कॅश आणि मी आणली नाही आहे. ॲज युजल हमेशा मी विसरते. आय डोंट नो वाय. माझा ब्रेन काम नाही करत त्या गोष्टीसाठी की पैसे ठेवावे म्हणून. लाईक त्या कंट्रीची करन्सी आता मी काहीतरी हे करणार आहे की लाईक वन बँकच्यामध्ये मी सगळ्या कंट्रीची करन्सी ठेवून त्यांची करन्सी आहे माझ्याकडे. ज्या कंट्रीची मी काढलेली आहे ती मी ठेवणार बॅगेत म्हणून. कारण की हमेशा मी विसरते अँड देन आय स्पेंड असे आपला कार्डचं मग मी पे करते आणि इवन तो करन्सी आहे मी ती यूज नाही करत. सो इट्स जस्ट लाईक दॅट केप्ट मेरे पास. त्यामुळे मग आता मी आज तर नाही ऑब्वियसली. त्यामुळे मी विचार करते की यार काय करू, हॉटेलमध्येच करू की बाहेर जाऊ, करू की नको करू. पण माझे पाय तर दुखत आहेत. नाश्ता तर नाही करायला जाणार. इथला ब्रेकफास्ट पण खूप मस्त असतो, खूप मस्त. मेन म्हणजे व्हेजिटेरियन ऑप्शन असतो त्यांच्याकडे. त्यामुळे मी त्यातच खुश असते की व्हेजिटेरियन ऑप्शन आहे. लाईक फ्राईड राईस असतो त्यांच्याकडे व्हेजिटेबल्सवाला. त्यामुळे इट्स नाईस. लेट्स सी. जेवण मी भरपूर आणले आहे. 2 टाईमचं जेवण आहे. उद्या सकाळी तर जायचं पिकअप आहे. उद्या सकाळी 6:15 त्यामुळे सकाळचं तर काही जेवण नाही लागणार. तसे मी ड्रायफ्रूटचे लाडू ठेवले सोबत. त्यामुळं उद्याचा तर सीन सॉर्ट आहे. आणि आजचा पण भरपूर मी डब्बा आणला आहे. 2 टाईमचा डब्बा घेऊन आले. त्यामुळे मी डब्बाच खाणार गरम करून. त्यामुळे म्हणते वाय नॉट स्पेंड ऑन मसाज देन.
कारण की यार मला ब्रेकफास्ट पण खूप आवडतं. आधीच्या हॉटेलला पण होता आम्ही, तिथे पण मला तो ब्रेकफास्ट खूप आवडायचा, खूप. आणि इथे पण मला खूप आवडतो. एक्सपेन्सिव्ह आहे थोडा ऑब्वियसली, 5 स्टार हॉटेल, सो व्हॉट कॅन बी एक्सपेक्ट, बट या एक अलग एक्सपिरियन्स असतो तो. आणि मेन म्हणजे चांगला आहे. लाईक एशियामध्ये तुम्ही कुठेही जावा, तुम्हाला ब्रेकफास्ट हा खूप चांगला मिळेल. खूप सारे ऑप्शन्स मिळतील. एशियन प्लस युरोपियन प्लस लाईक इंग्लिश ब्रेकफास्ट प्लस असं सगळं मिळेल. बट तुम्ही युरोपला जावा, US ला जावा, ओ माय गॉड, का म्हणजे ब्रेकफास्ट हा काच असतो त्यांच्याकडे, मला असंच वाटतं. म्हणजे काहीच खातात ते लोक, काय ब्रेड, चहा, कॉफी, नुसतं ब्रेड, क्रॉसॉन आणि काय ऑमलेट, एग्स, दॅट्स इट, दॅट्स देअर ब्रेकफास्ट. आपल्याकडे कसं इंडियन ब्रेकफास्ट तर ऑब्वियसली कोणी त्याचा काय म्हणतात मुकाबलाही नाही आहे उसका. बट ठीक आहे, इथला पण सुंदर असतो, चांगला असतो, स्पेशियस आहे ॲक्च्युली तो एरिया खूप, त्यामुळे मला आवडतो आणि सुंदर आहे. त्यामुळे ब्रेकफास्टला तर नाही जाणार मी. नेक्स्ट टाईम दाखवेन तुम्हाला ब्रेकफास्टला गेल्यानंतर की लाईक कसं आहे इथला ब्रेकफास्ट म्हणून. आणि मी फक्त ऑमलेट खाते, एग्स खाते मी, बाकी काही नाही खात, चिकन नाही आणि लाईक दुसरं मीट आणि मी काही नाही खात. त्यामुळे इथे मी फक्त फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस आणि ऑमलेट लाईक ताजं ते बनवून देतात तिथे आपल्यासमोर. आपल्या जे व्हेजीस त्या ऑमलेटमध्ये पाहिजे ते टाकून देतात. त्यामुळे मग मला ते आवडतं खायला. मस्त एकदम क्लास असतं. आणि फ्रेश ज्यूसेस आहे ते, फ्रेश सगळं. लेट्स सी. आता मी आवरते, फ्रेश होते आणि मेन मी मसाज करायला जाते. कारण की माझा अख्खा क्रू आज मसाज करायला बाहेर निघणार आहे. आणि आय डोंट नो की मोस्ट ऑफ देम बाहेर जातील आय गेस, पण मी बाहेर नाही जाणार, मी हॉटेलमध्येच करेन. आय लाईक इन हॉटेलमध्ये मला लास्ट टाईम मी केलेलं खूप सुंदर आणि आवडलं मला, ते खूप मस्त केलेलं आहे त्या लोकांनी. मग मी ह्यावेळेस पण हॉटेलमध्येच करेन. ठीक आहे, एक्सपेन्सिव्ह काय थोडं ना हमेशा करत असते सारखे. आणि मी कधी बाहेर दुसरीकडे कुठे करत नाही. आय जस्ट डू इन हनॉय. मी हनॉयमध्येच करते हमेशा, कारण मला आवडतं इथलं हॉटेलमधलं मसाज अँड ऑल. सो लेट्स सी, आवरू आपण आणि मग आपण निघू बाहेर. मी खूप बडबड केली आहे आल्यानंतर. रूम दाखवायचं होतं मला फक्त, पण एवढी बडबड कशी केली मी यार. अँड गाईज प्लीज प्रे फॉर मी. माझ्या सेफ्टीसाठी प्रे करा प्लीज, कारण तुम्हाला माहीतच असेल कतारमध्ये काय चाललं आहे सध्या. सो प्लीज 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 प्रे फॉर मी. चला मग भेटू आपण थोड्या वेळामध्ये. ओके, आवरून आले मी. बाय गाईज. ही आहे लॉबी आणि इथून मी चालली आहे मसाज करायला. तर मग इकडे ना मसाज आणि हे आहे वी कॅन गो टू मसाज आणि हे वाला एरिया. ओके, मग आता आपण ही लिफ्ट घेऊन जाऊया. थर्ड फ्लोअर क्लोज. ओके, लिफ्ट पण बघा किती लक्झुरियस वाटते. आता हे बघा, हे आहे मसाजवाला एरिया. हे लिफ्टमधून मी बाहेर आले आणि इकडं आहे हे स्पा. आय गेस कुठं आहेत, आय डोंट नो. मी ओके गाईज, तर मग मी आता मसाज रूममध्ये आहे आणि हे बघा, हे आहे त्यांचं बेड, लाईक टू मसाज. इथे ते पाणी लाईक फूट मसाज इथे करायला इथे असतं. आणि त्यांनी आता मला चेंज करायला सांगितलं आहे. आय हॅव चेंज इन टू दिस शॉर्ट्स, कारण की आधी फूट मसाज होईल आणि नंतर मग हेड नेक शोल्डर होईल. तर मग मी तुम्हाला अपडेट करत राहीन. चला बाय. आता मी एन्जॉय करते. ओके गाईज, तर माझं स्पा झाला आहे, तुम्ही बघू शकता माझ्याकडे. तर मी हेअर वॉश पण केला आणि हेड नेक शोल्डर मसाज केली, फूट मसाज केली. तर मग ना ह्यावेळेस असं म्हणजे मसाज चांगली होती,
फूट मसाज आय डिडंट म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की ते एवढी चांगले करतील, कारण की फूट मसाज मोस्टली ते कसं आपलं गुडघ्यापासून खालीच करतात आणि आपल्या फीटला जास्त लक्ष देतात, पण हे नाही, पूर्ण आपल्या पायाला लक्ष देतात आणि खरंच चांगलं आहे. त्यामुळे मला या हॉटेलमध्ये मला खूप आवडतं, खूप मस्त करतात आणि यांची सर्विस पण खूप सुंदर आहे. आता मी माझ्या रूमकडे आले. हा बघा व्ह्यू. आणि मी रूममध्ये आली आहे आणि माझे केस असे सगळे हेअर वॉश केल्यामुळे look at this. चला आता मस्त खाऊया आणि झोपूया, कारण खूप झोप आली मला. सॉरी गाईस, एवढी झोप आली आहे ना की काय सांगू मी तुम्हाला. बट मसाज केल्यानंतर ना एक अलगच असं एक सुख असतं की मग मी तुला काय सांगू तुम्हाला. आय एम टेलिंग यू, आय एम सॉरी गाय. खूप झोप येते मला. चला आता मग मी जेवते, जेवण गरम करू आपण आणि मग जेवूया आणि मग आपण झोपूया. किती वाजले? लेट मी चेक ॲक्च्युली की किती टाईम त्यांनी केलं. 2 तासाचं होतं. चेक करते मी, जस्ट वेट अ मोमेंट. यार मी रूममध्ये आले आणि रूममध्ये मी की लावायचीच विसरले. ह्यामध्ये तुमच्यासोबत बोलत बोलत असं झालं माझ्यासोबत. आत्ता कसं लाईट्स ऑन झाल्या. तसंही उजेड आहे ना, त्यामुळे मला लवकर लक्षात नाही आलं, कारण की ऑलरेडी दिवस आहे, ब्राईट आहे फुल. आता मी ते ठेवू कसं, बोलू कसं तुमच्यासोबत मी. चला बाईतीने माझे केस जास्त तोडले नाही ना, नाही तर मग झालं कल्याण. मला ओढले गेलेले मला कळत होते, बट मी पाहिलं नाही की किती तुटले. लेट्स चेक. चला मिररमध्ये बघू आपण की आपले सुंदर केस किती सुंदर दिसत आहेत. Nice actually. Ding ding ding. Wait, I'll show you guys. What's the name? Sorry guys. मेरे सांगते एवढी झोप आली आहे ना. एवढी झोप आली. अरे काही एवढी झोप आली आहे ना. की क्या बताऊं मैं तुम्हें. Let's check in the board. व्हिडिओ चालू होता मला लक्षातच नाही. थोडासा ओके. जस्ट लिटिल एनर्जी पाहिजे मला. So this
दिस इज माय कुकर जो ऑलमोस्ट चालतोय बट तो कसा तरी चालतोय. ॲक्च्युली कसा तरी नाही, खूप चांगला चालतो. पण त्याचे पाय आडे टेढे झाले आहेत. हा हे असं नव्हतं, हे असं आहे. तो खालून पूर्ण तुटलाय. लाईक ॲज यू कॅन सी त्याचं काय झालं आहे. वॉश करायचं आहे. जस्ट वेट अ मिनिट. लेट्स you can see me guys. आता कसं चंपक करायला पाहिजे. सॉरी यार, I told you. जाम झोपायला. ओके, स्वप्न स्टीलचा डब्बा. गवारी बनवली मी आणि ह्या विषयी ती मोडलेली गवारी होती आणि ती 2-3 तास होती डब्याला चिपकले माझ्या. काय केलं मी का कामाचे. असं मी काय जिम नाही करत त्यामुळे विषय. ऑलमोस्ट देर. भाई काय मीच पॅक केले. ओके, नुसत्या चपात्या. वाईट मिनिट. वाईट 1 2 3 वाईट 5 चपात्या आणलीस मी. ये देखो ऐसे जीते है जिंदगी. सगळा खर्च नाही करायचा, कारण कसं आहे आपल्याला जेवण लागतं आपलंच घरचं, त्यामुळे मी बाकी गोष्टींवर खर्च करते. सगळी भाजी गरम करू का थोडीशीच करू. अर्धीच करते. चला, माझी भाजी इथे गरम होती ना, तोपर्यंत मी चेंज करते आणि माझ्या मम्माला कॉल करते. काय करते बघूया ती पण. ओके, चला मग भेटू आपण लवकरच. जेवताना लंच करते है ना साथ में. चला ठेवते मी. बाय. चेंज करते आणि मग मी भेटते तुम्हाला. बाय. ओके गाईस, तर मग माझं जेवण झालेलं आहे, कारण मम्मीचा फोन चालू होता. मी तुम्हाला म्हणलं मी चेंज करते आणि मम्मीला फोन करते आणि मग मी जेवते, मग मी व्हिडिओ बनवते. या पण मी मम्मीसोबतच बोलत होते आत्तापर्यंत, तर मग मी काय व्हिडिओ नाही बनवला. सो मग मी आता झोपते यार. फायनली झोपते. डोळे बघा, डोळे झोप आहे माझ्या डोळ्यांमध्ये खूप सारी. सो लेट्स गेट रेडी टू स्लीप. चला झोपू, म्हणजे मी झोपते. भेटू तुम्हाला नंतर. नाहीतर आजच्यासाठी एवढंच म्हणता येईल का.
ॲक्च्युली म्हणता येईल, कारण की मग मी उठेन, परत मग मी लोळेन, परत मग मी नेटफ्लिक्स काहीतरी बघेन, यूट्यूब नेटफ्लिक्स काहीतरी बघेन, परत मी जेवेन, परत मग मी झोपून जाईन आणि उद्या सकाळी उठून मी फ्लाईटवरती जाईन. मला ना ॲक्च्युली ब्रेड पॅटीस आज माझ्या मम्मीने खाल्ला, तर मग आता मला पण खायची इच्छा झाली आहे. आता मग मी विचार करते की घरी जाऊन बनवू का, पण नाही यार, खूप साऱ्या भाज्या आणल्यात मेंढ्यावरून घरून आता येताना, त्या मग त्या खराब होतील. लेट्स सी क्या कर सकते. स्नॅक टाइमला तर बनवू शकते मी, पण स्नॅक टाइम म्हणजे तो माझं जेवणच होईल. लेट्स सी. अजून तर मी इथेच आहे, अजून जाणार उद्या मग मी दुपारी कधी पोहोचते आहे. आधीच दुपारी पोहोचते मी. ठीक आहे, बघू क्या होता है. उद्या दुपारी तर ऑब्वियसली उद्या तर नाही बनवणार, तर मला ब्रेड आणावं लागेल मॉलमधून. सो लेट्स सी क्या होता है. नाही पण बनवेन मी यार. माझे केस माझे तुटले काय झाले का माहिती. ठीक आहे चला झोपते मी यार. तुम्ही म्हणाल म्हणजे स्वतःही आळस देते, आम्हालाही आळस देईन. ठीक आहे चला, मी माझी एनर्जी तुम्हाला पास नाही करत झोपण्याची, ॲक्च्युली करू शकते यार, झोपून जा यार, आरामशीर मज्जा करा मस्त एकदम. चला बाय बाय, टाटा, सी यू, बोलू नंतर, बाय बाय.